क्रिएटिव्ह प्रिया चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मोचेमाड बीचला। हे बीच जे आहे मोचेमाड गावात आहे आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये पडतं। जर तुम्ही सावंतवाडीपासून या साईडला यायला निघाला असाल तर अराउंड 22 किलोमीटरचा डिस्टन्स आहे मोचेमाड बीचपर्यंत येण्यासाठी। तर इथे जो येण्याचा रस्ता होता, आता बीच पूर्णपणे बीचवरती गाडी येत नाही, त्यामुळे तुम्हाला अर्धा किलोमीटर पाठीमागे जिथे देव गिरोबा मंदिर आहे तिथून तुम्हाला पुढे गावातून थोडं चालत यावं लागतं आणि नंतर हा आपल्याला बीच मिळतो। आणि हा बीच अतिशय सुंदर आहे, आपण तो पुढे बघूयाच। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे देव गिरोबा मंदिर। हे आपण आता आलो आहोत मोचेमाड बीचच्या जवळ। तर इथून आपण चालत जाणार आहोत मोचेमाड बीचला। तर इथून जे मोचेमाड बीचचं जे अंतर आहे ते 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर आहे। तर तो जे अंतर आहे ते अगदी सुंदर अशा गावातून जातं। तर आपण तिथून बीचपर्यंत जाऊया। हे इथून आता बीचकडे जायला आपल्याला रस्ता आहे। आता आपण जिथून जातोय हे संपूर्ण गावकरी म्हणजे गाव आहे, अगदी सुंदर गाव आहे हे आतलं। इथून बघू शकता त्या बीचवरचा जो लाटांचा आवाज आहे तो लाटांचा आवाज सुद्धा इथे मला ऐकायला येतोय। अगदी सुंदर आणि शांत असं गाव आहे, फक्त पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येते आणि लाटांचा आवाज। बीचचा रस्ता हो कुठून आला? मी सावंतवाडी। तर असं हे इथून जे आहे हे पुढे आपल्याला हा बीचचा रस्ता मिळतो गावागावांमधून। इथून आपण समोर गेलो की आपल्याला बीच लागेल। बीचवर जाण्याचा रस्ता हा अगदी छोट्या छोट्या या फुलांनी आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ अशी पसरलेली आहे असा आहे। बघू शकता इथे तुम्ही पाठीमागे सुंदर असा डोंगर आणि अथांग असा पसरलेला हा समुद्र। हा लेस क्राउडेड बीच आहे इथला
मोचेमाड बीच. तर तुम्ही जर या साईडला कोकणात कधी विजिट करायला याल तर मोचेमाड बीचला नक्की विजिट करा, कारण की खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहायचं असेल तर हा बीच मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. तर आता बघितलं आपण ज्या बोटी होत्या त्या इथल्या गावकऱ्यांच्याच बोटी होत्या. इथे मच्छीमारी केली जाते. आतासुद्धा इथे काही गावकरी जे हाताने जाळं टाकत आहेत ते मच्छीमारीसाठी जाळं टाकत आहेत. अगदी कमरे एवढं किंवा कधी कधी गुडघाभर पाणी असतं. आता भरती खूप जास्त आहे त्यामुळे ते कमरेपर्यंत पाणी आलं आहे त्यांच्या. तर त्या जाळ्यामध्ये छोटे छोटे मासे येतात या भरतीमध्ये, तर ते पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. तर हे बघू शकतात, हे मच्छीमारांचं जाळं आहे. तर ह्याच्यामध्ये हे डायरेक्टली असं टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये मासे पकडले जातात. बघू शकता दादांनी आता ना शेवटा म्हणून इथे मासा असतो मोठा, तो पकडलाय. बराच मोठा मासा आहे. तुम्ही रोज येता? नाही भरती, आता भरती चालू ना. इकडे येत नाही कोणी, आंबोळीला नाही येत. आता ह्या दिवसात ना महिन्यापर्यंत यावर्षी पाऊस लागला. हां, पाऊस लवकर चालू झाला आहे. कितीला घ्या काय राहणार राहू दे पकड पकड. शेवट्याचं कालवण. आज त्यांच्या घरी शेवट्याचं कालवण आहे. तुम्ही विकायला नाही का? किती म्हणजे याची किती असते किंमत? किती असते? कमीत कमी 500 रुपये येणार. हां, बरं आहे. किती वेळ लागला हे पकडायला? अर्धा तास झाला. अर्धा तासात मिळाली तर मिळाली, नाही तर मिळाली त्याला मिळाली, नाही तर तरी कमी. ते तिथपर्यंत वरपर्यंत पाणी भरतं. हे बघा इथे ह्या माशाचं हे काय आहे माहिती आहे, या पिवळा फेणारा आहे ना हा, तो खायला मासा तो येतो. अच्छा, हे काय आलंय? हे फेणारा असा पिवळा कंटिन्यू पावसामध्ये तेच खायला असतो. बाकी इतर ठिकाणी पांढऱ्या दिसतं, इथे नसतं. त्यामुळे इथेच मच्छीमार जाते. तुम्ही बघितलं असाल आत्ता त्यांनी जसं सांगितलं, तिथे जो पिवळा लेयर आला आहे ते खाण्यासाठी म्हणून हे जे मोठे मासे असतात ते येतात आणि त्यामुळे इथेच ह्या भागातच आता तरी सध्या मासेमारी केली जाते.
दादांनी सांगितलं, ॲक्च्युली मला वाटलेलं इथे भरती आता चालू आहे, पण ॲक्च्युली पाणी जे आहे ते आतमध्ये खेचतं आहे, त्यामुळे ती सुकती आहे, आतमध्ये त्या लाटा खेचत नेत आहेत आणि त्यामुळे ते सुकतीमध्ये ते मासेमारी करायला आले. दादांना आज दुसरा अजून एक मासा भेटला आहे. हा पण शेवटाच आहे. अच्छा, हा आत्ता ताजा त्यांनी पकडला आहे. बघितलं असाल, एक जो पहिले आपण मासा दाखवलेला तो त्यांनी ऑलरेडी कमरेला बांधला होता. आणि दादांना हा दुसरा मासा भेटलाय. आजची बोनी आहे दादांची. पाणी येतं. अरे पाणी आलं. नाही तर बिचारा तो परत पाण्यात जाईल, त्यांची मेहनत वाया जाईल. तर तुम्ही बघितलात आता त्या इकडचे हे जे मासेमारी करायला आलेत हे इथले गावकरीच आहेत. तर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून इथे मोचेमाड बीचवरती मासेमारीसाठी येतात आणि ते जे इथे त्यांनी बांधलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे मासे पकडतात ते बांधून परत ते त्या गुडघाभर किंवा कमरेभर पाण्यामध्ये उतरतात. त्या जाळ्यात ते मासे बांधल्यामुळे ते परत सटकूनसुद्धा जात नाहीत आणि त्यांना परत एकदा ते जाळं टाकायला आणि मासे पकडायला सोयीस्कर जातं. तर त्यांना आपण विचारलं तर तो जो मासा होता तो शेवटा म्हणून मासा होता आणि जो पहिला मासा त्यांनी दाखवला त्या माशाची कमीत कमी किंमत जी बाजारात आहे ती येते 500 रुपयापर्यंत. तर त्यांचे आज 2 मासे पकडून झालेले आहेत, त्यामुळे आजचं त्यांचं जे मासेमारीचं आहे किंवा ते संपूर्ण झालेलं आहे त्यांचं. अजून पण त्यांना आपण एक माहिती विचारली की ह्या बीचवरती आज तरी जास्त आपल्याला लोक नाही दिसत आहेत, तर आणि जास्त पोहायलासुद्धा कोणी दिसत नाही आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं जो मे महिना असतो तोपर्यंतच इथे जास्त पब्लिक येते आणि जर पोहायलासुद्धा यायचं असेल तर त्या टाईमचा पिरियडमध्ये तुम्ही येऊन पोहू शकता. तर हा सागरी किनारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. हा जर आपला मोचेमाड बीचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.